परिवहन समिती स्थापन होऊन 2 महिने पूर्ण झालेले आहेत. त्या 2 महिन्याच्या काळामध्ये जर आपण पूर्ण परिवहनचा विचार केला तर आपल्या मालकीच्या एकदम कमी बसेस शिल्लक होत्या. तो आकडाही सांगू शकत नाही अशी परिस्थिती होती. म्हणजे आपल्या बस कुठे आहेत तर तिथून सुरू होणारा प्रवास आता बस ठेवायच्या कुठे इथपर्यंतचा प्रवास हा आम्हाला सफल करायचा आहे. यासाठी ज्या मागच्या वेळेच्या ज्या 150 बसेस खरेदी केल्या होत्या त्या लवकरात लवकर येण्या संदर्भात चर्चा झाली. त्या बस येत असताना त्याच्या अगोदरची पूर्वतयारी म्हणजे त्याच्यावरती असणाऱ्या जाहिराती, त्या बस आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा त्याच्या अनुषंगाने त्या अगोदर त्याच्या निविदा काढणे त्या संदर्भातचे विषय होते. आणखीन आपल्याला आपल्या जवळ जसं एअरपोर्ट आहे, एअरपोर्टहून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या सगळ्यासाठी आपल्या बसेसची आवश्यकता आहे आणि या बसेस येत असताना ह्या फक्त बसेस चालून उपयोग नाही. आज जर आपण बघितलं तर बऱ्याच बसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये प्रवासी नाही आहेत. निश्चित परिवहन ही एक सेवा देणारी संस्था जरी असेल तरी अचूक टायमिंग साधल्यानंतर प्रवासी आणि तो रूट हा व्यवस्थित चालला जाईल. यासाठी आम्ही या आठवड्यात सर्व डेपो मॅनेजरची, व्यवस्थापक असतील किंवा बाकीचा स्टाफ असेल त्यांच्यावर देखील बैठक झाली आणि या पुढचा काळ हा निश्चित चांगला असेल. 60 दिवसानंतर आज प्रशासनाने ठराव आणले, प्रशासकीय ठराव या ठिकाणी मान्य झाले. याबद्दल मी प्रशासनाचे देखील धन्यवाद करतो की उशिरा का होईना पण हे ठराव आले आणि सर्वांनी मध्ये मंजूर झाले. निश्चित येणाऱ्या या काही काळामध्ये या सर्व बसेस रस्त्यावर दिसतील